मी जेव्हा या योग शिबिरात आलो तेव्हा मला एस्कलेटिंग ऑफ द लॅड म्हणजे हृदयाची एक धमनी असते ती मोठी होणं, तो रोग झाला होता. तिथे व्हर्लपूल तयार व्हायचं आणि त्याच्यामुळे उजव्या झडपेला रक्तपुरवठा जायचा नाही आणि माझ्या छातीत दुखायचं. इकडे योग केल्यानंतर सुरुवातीच्या काळात 10 दिवसाच्या काळात तो कमी 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 होत गेला. म्हणजे इट वॉज डिमिनिशिंग ज्याला म्हणतात त्याचा ग्राफ कमी कमी होत गेला आणि बरा होत गेला. पण खरा याचा माझा इकडचा उद्देश मुळच वेगळाच होता. मला नेहमी असा प्रश्न पडायचा की नटराज क्रिया योग शंकरांविषयी जो प्रश्न पडायचा की तांडव करताना, तांडव करण्याच्या पूर्वी शंकरांचे नटराज नाचायचे का, काय होतं ते नाचण्याबंद, हा कायम प्रश्न पडायचा. म्हणजे लहानपणापासून मी जेव्हा योगाचा मीही बरेच योगाच्या ह्या शिबिरातनं त्या शिबिरातनं असा अनुभव घेत फिरायचो. या प्रश्नाचं काय मला कधी उत्तर मिळायचं नाही की काय होतं एक नेमकं त्या ॲक्शननी, त्या रिॲक्शननी. कारण जेव्हा मी नाट्य शिबिरात काम केलं तेव्हा हेच सगळे प्रकार, सगळे मुवमेंट, सगळ्या बॉडी हलवायची, त्याच्यातनं रक्तपुरवठा पास करायचा, हे सगळं करत होतो. आणि त्या क्रियेचा कुठेतरी मी त्या याच्याशी संबंध जोडत असा विचार करत गेलो. जेव्हा मी इथं आलो आणि इथे हे सगळा नटराज क्रिया योग करायला लागलो, विशिष्ट तेव्हाही असं मला वाटायचं कारण मी पाय हलवतोय, मी हे हलवतोय, मी ते हलवतोय आणि माझ्या संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतोय. त्याच्याबरोबर मी श्वास जोडतोय, म्हणजे मी अजून प्राण आत घेतोय, अजून मी त्याच्यात एनर्जी जोडतोय. पण नंतर कळालं आलं की तिसऱ्या दिवशी काहीतरी वेगळी एनर्जी फिलिंग येते, पॉझिटिव्ह एनर्जी फिलिंग, म्हणजे खरोखरी आतनं बरं वाटायला लागलं. मग ते हळूहळू त्याचं कोडं उमगायला लागलं की शंकरांनी तांडव करण्यापूर्वी एनर्जी जी कॉन्झर्व केली, मी साठवली, ती एनर्जी साठवून नंतर जी शून्यक्रिया होती त्या शून्यक्रियेचं पण हळूहळू कोडं उलगडायला लागलं की सगळ्या पेशींची तादात्म्य साधणं. आणि मी बाकीचा योग करत होतो त्या योगातच मला जास्त मदत झाली ही योग करताना. म्हणजे बाकीच्या योगात करताना माझं अक्षरशः एका विशिष्ट ठिकाणी जायचा माझा मानस होता आणि त्या मानसाकरता मला काय असे गुरु कुठले मिळाले नव्हते. मी काय तसा सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे, MSCचा फिजिक्सचा असल्यामुळे पटकन काही कोणावर असा विश्वास ठेवणं माझं हातनं होतच नाही, ते अजूनही होत नाही. पण जो अनुभवातनं येतो त्या अनुभवाशी स्वतःचं ताडण करून किंवा त्याच्याशी हे साधून त्याचे जे निष्कर्ष निघतात त्या निष्कर्षानंतर मी बरोबर आहे का हा अनुभव माझा पहिला गुरु असतो. आणि तो अनुभव मी खरोखरीकडे खूप घेतला आणि त्या अनुभवातनं जसं मला त्यातलं कळत गेलं, त्याची अनुभूती होत गेली मला. त्या अनुभूतीतनं खरोखरी काहीतरी वेगळं आहे आणि याच्या पुढेही काय मिळेल म्हणून मी त्यांना कधी कधी विचारतो, पुढचं सांगा ना. ते म्हणाले आधीच पहिलं करा मग पुढचं आम्ही तुम्हाला सांगू. एवढं बोलून मी आपली रजा घेतो.